अक्षिलन बॉलरचं नाव सांगा, प्लेयर नाही आला तुमचा. रुपेश गोलंदाजी मार. भूपेश मॅचच्या दिशेने जाऊया ठिकाणी. ओ दुसरी रन गौतम पाटिल. अभी गौतम पाटिल के लिए कातिल कौन है ये देखना होगा. क्लोज आहे. तिसऱ्या पंचांना इथे बघायला लावले की नक्की काय घडले. फलंदाज बाद. गौतमला मैदान सोडावं लागेल. बाउंड्रीला टच आहे का चेक करायचं आहे. चला ते सुद्धा आपण बघूयात. आमची टेक्निकल टीम ऑलरेडी ते चेक करण्यामध्ये व्यस्त आहे. आमचे जवळचे मित्र महेश सकपाळ माही वसई विरारच्या टेनिस क्रिकेट ओव्हरऑल मधील एक मोठे नाव आमच्या मंचावरती या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम माही, आपलं सरचे स्वागत. आता फक्त तेच आम्हाला ऐकायचंय, माही मार रहा है. हैदरसाठी जोरदार टाळ्या होऊन जाते एकदा. हैदर आमचा या वर्षी ना गेल्या वर्षी सुद्धा. अरे तुम्ही तरी वाजवा यार. खूप मेहनत हैदरची आपल्याला बघायला मिळते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड. आउटस्टँडिंग एफर्ट. आदर्श. येस आदर्श इसी का नाम है. त्याने एक आदर्श ठेवलाय सगळ्यांसाठी फिल्डिंग करून. मोरेगाव चॅलेंजर्स काय यावर्षी यशस्वी आहे त्याचं हे उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय. 500 रुपयाचं बक्षीस सुजित माफ करा जितू क्षेत्री यांच्याकडून. चेहरा शांत परंतु याचा खेळ नेहमीच अशांत असतो असा आदर्श, ज्याने आउटस्टँडिंग फिल्डिंग केली. चेंडू सीमारेखापार गेलेला होता. कुणी विचार केला नव्हता की हा चेंडू अडेल. चेंडू अडला आणि ती डाईव्ह. आउटस्टँडिंग सच अ स्टनिंग एफर्ट. ओहो बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला दिशा दिली जात होती परंतु त्याच्यामध्ये खूप सारा उशीर झाला आणि चेंडू मागे जात असताना निर्धाव चेंडूची सांगता होती. 5
चेंडू आणि 8 धावा धावपलकावरती आहेत. करण पाटील स्ट्राईक एंड वरती, डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, परंतु चेंडू ऑफ ड्राईव्ह झिरोपाने गेला. चिरागच्या हातामध्ये सिंगल धाव येते. अरे नाना सुद्धा आला, क्या बात आहे. कोणीतरी म्हटलं नाण्या गुजरातला आहे, तरी सुद्धा नाण्याची उपस्थिती इथे बघायला मिळते. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाचे धावा आहेत 9. एका गड्याच्या मोबदल्यात जयसाई विरार. आतापर्यंत म्हणजे कालपासून आतापर्यंत झालेल्या सगळ्या मॅचेस पैकी ही मॅच टफ फाईट होईल असं इथं बसलेल्या सगळ्यांचा भाकीत आहे. सगळ्यांना वाटतंय असं, कारण दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर आहेत. जयसाई विरार, गौतम पाटील म्हणा, आमचे करण पाटील म्हणा, यांसारखे ताकदवर खेळाडू, इन टच प्लेयर. यस, आणि दोन ताकदवर खेळाडूंसमोर अजून दोन ताकदवर खेळाडू, ते म्हणजे आकाश गरज आणि श्रेयस गुरव. त्यामुळे हे जे बॅटल आहे बघण्यासारखं असणार आहे. आता आकाश समोर करण म्हणजे मी रन करेल असं तो सांगतोय. ड्राईव्ह केलं चेंडूला, कव्हर ड्राईव्ह रमाने शानदार स्ट्रोक, मैदानाला गरंगळा तलाव दी कार्पेट, चेंडू सी मारेगा पार. VPL चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. जयसाई विरारच्या अंडरआर्म क्रिकेट मधील म्हणजे जयसाई विरार जो संघ आहे त्याच्यामधील करण म्हणा, गौतम म्हणा, रोहित म्हणा, विवेक म्हणा, ही अशी काहीशी नावं आहेत त्या नावाने नेहमीच प्रभावी कामगिरी केली आणि म्हणूनच जयसाई विरार हा संघ आपल्याला वेगळा शाईन करत असताना दिसतो. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये मकबूल स्ट्राईक एंड वरती आहे. मकबूल, फैजान या दोन्ही नावं एकट्याचीच आहेत. डाऊन द ग्राउंड, ओ बाहेर की आत, फलंदाज बाद. चेंडू गेलाय सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर आणि मकबूलला मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज कासम, वसई विरारच्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधील एक असा चमचमता सितारा, वन ऑफ द लिजंड प्लेयर दयानंद केनी म्हणजे कासम या वेळेला मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. अलॉंग दी कार्पेट फटके कसे मारावे, मैदानाला गरंगत फटकेबाजी कशी करावी ही कासमकडून शिकावी असं म्हटलं जात असतं. आणि इथे रनआउट 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 नॉट आउट. तुम्ही आउट म्हणा, आम्ही नॉट आउट म्हणतो, अशी काहीशी तिथे रंगत बघायला मिळाली आकाश गरत आणि आमच्या गंबर पाटील यांच्यामध्ये. 4 चेंडू आणि 15 धावा, 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह केलं चेंडूला, पुन्हा एकदा सिंगल साठी खेळलाय करणने. थोडासा वेळ घेतोय करण, आणि का घेऊ नये, गौतमचं लवकर बाद होणं थोडंसं टेन्शनची सबब आहे आणि त्यामुळे थोडा वेळ घेऊन आता ही वाईट वेळ काढण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला गेला, चेंडूला अडवलं नितीनने, सिंगल धाव येते. सिंगल धाव थोड्याच दिवसात, जसं माही समोर आला मला एक गोष्ट आठवली, फेब्रुवारीमध्ये 21, 22, 23 खेलना मत भूलना. अगर किसी ने फॉर्म नहीं भरा हो तो जल्द से जल्द अपना फॉर्म रजिस्टर करे. धावपलकाची धावा 17 आहेत, 2 षटकं झाली, 17 धावा. जर कोणी फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म भरा. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन व RS ग्रुपच्या वतीनं ओव्हरआर्मची VPL आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पेड ऑप्शन असणार आहे. खेळाडूंसाठी खूप मोठी संधी आणि त्या स्पर्धेचं स्वरूप खूप मोठं आहे, त्यामुळे या स्पर्धेचा भाग व्हायला तुम्ही विसरू नका. दयानंद किनी, वन मोर क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू सीमारा का पार, चौकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी खेळला देवानंद किनी.
22 धावा धावपलकावरती आहेत. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू अडवला फॉलो थ्रू मध्ये. चांगली फिल्डिंग. क्या बात आहे श्रेयस गुरव. अक्ष 11 डोंगरपाडाकडे तो विजयी कसा संपादन करायचा याचा चांगला अनुभव आहे. डिपेंडिंग चॅम्पियन आहेत. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू बॅटची काढा घेऊन निघून गेलाय. एका धाबेसाठी सिंगल मिळते. एकापेक्षा जास्त काही नाही. पाच चेंडू आणि 24 धाबा. बॅकफुटून खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू हवेमध्ये. फलंदाज बाद. सुनीलच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. 3 षटकं झालेत. 24 धावा दाखल करतात. चेंडू सीमा रेखा पार नाही जाऊ शकला. सिंगल. चेंडूला अडवलं गेलं. चिराग मागे कधी गेला कळलं नाही. अच्छा, नाण्या आल्यानंतर चिरागला मागे टाकलं गेलं आणि तिथे त्याने फिल्डिंग केलं. चेंडूला एक धाव येते. जयसाई विरारचा तो अपेक्षित परफॉर्मन्स इथं दिसलेला नाहीये परंतु चुरस ती नक्कीच बघायला मिळू शकते. 27 वरती धावपलक आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जर का येणाऱ्या 3 वरती 3 आला मॅच बनेल आणि बनवायला सुरुवात केली आहे. 1 आलाय. आता 2 चेंडू अजूनही बाकी. संकेतच्या बॅट मधून तो करारा प्रहार बघायला मिळालाय आणि संकेतची बॉडी लँग्वेज पूर्णपणे सांगते मी येणाऱ्या 2 चेंडूवरती अजून एक तरी किमान चौकार मारेल. परंतु काय सुनील त्याला तो चौकार मारू देईल का? ऑन साइडला. येस, कॉन्फिडन्स बोलताय. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. परफॉर्मन्स करायला तेव्हा मजा येते ज्या वेळेला समोरून आपल्याला कमी लेखलं जातं. धावफलक 35 वरती जाऊन पोहोचले. 35. 5 चेंडूचा खेळ. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आणि 2 आल्यानंतर तिसरा आपोआप यावासा वाटतं मनाला. बघूयात मनासारखं होते का. मगाशी 38 धावांचा बचाव हा जयसारी केला होता. ऑनराईचा फटका खेळला गेला. नितीनने खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवलं. 1 धाव आली. सिंगल आणि अशा प्रकारे इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या 36 धावा धावपलकावरती 37 लक्ष ठेवलं गेलंय. ते टीम अक्ष 11 डोंगरपाडा या संघासमोर. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा आपण इथे करणार आहोत. स्वराज्य आणि बाबा 11 आणि स्वराज्य या 2 संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेक केली जाणार आहे. धावांचा पाठलाग करायचा 37. या 37चा पाठलाग काय होईल का की या 37चा बचाव होईल यानंतर काळबेळ सांगणार आहे.
बगमॅनची चावी कोणाला भेटली असेल तर प्लीज आणून द्या. टॉस करण्यासाठी आलेले आहेत. मी विनंती करेल हॅलो हलक्या हाताने खेळले चेंडूला एका धावेसाठी ढकलले आकाशच्या माध्यमातून. तोपर्यंत टॉस सुद्धा झालाय. कोणी जिंकला? राजेशने. निर्णय बोल्ड फर्स्ट साईड आर्म टाकणार आहे. राजेशने सांगितलं ऑन साईडला खेळायचं. द डाऊन दी ग्राउंड. हो क्या बात आहे. बघा ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे खेळाडू एकमेकांसमोर येतात ना, गौतम, श्रेयस, गुडलक, आकाश, करण, वेगळी मजा येते. आणि ती मजा आता मैदानाच्या आतमध्ये जरूर दिसेल. गौतमने बॅटिंगमध्ये तितकी चांगली कमाल केली नाही, परंतु त्याने सांगितलं मी फिल्डिंग आणि गोलंदाजीमध्ये अशी काही कमाल करून दाखवणार माझ्या संघाकडून की मॅच हार्ड बनवून ठेवणार आहे. सहज शक्य होऊ देणार नाहीये. बॉडीला स्ट्रेच करून पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं. तोपर्यंत सिंगल धाव येते आणि अशा प्रकारे 4 चेंडू 3 धावा धावपलकावरती आहेत. सततीचा संघर्ष हा कायम दिसणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. विवेक ओ कोण बाद. फलंदाज बाद. श्रेयस गुरवला मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन. मयुरेश शरीराचा भेद घेणारा हा चेंडू सिंगल मिळेल आणि एका धावेने मला वाटतं पहिलं षटक संपन्न झालं आणि 4 धावा धावपलकावरती अक्षिलवण डोंगरपाडा या संघाच्या. पहिलं षटक संपलं आणि 4 धावा आलेत म्हणजे अजूनही 33 धावांची गरज आहे. 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. कासम चर्चेसाठी आला गौतम बरोबर आणि गौतमने आपल्या सिनियर खेळाडूला तो मान सुद्धा दिलाय. मान दिला आणि गोलंदाजी करण्यासाठी सुद्धा सांगितलंय. सिंगल धाव. कासमच्या खांद्यावरती एक मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे, म्हणजेच काय तर एक सामना जिंकलाय. त्याचबरोबरीनं त्या सामन्यामधला सर्वोत्तम परफॉर्मर म्हणून कासम राहिला. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेसाठी आकाशने या चेंडूला खेळलं, परंतु आकाशचा जो खंदा पाठीराखा म्हणजे जो आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स करत असताना दिसणारा जो फलंदाज होता तो धावचीचोरपणे बाद झालाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव. मयुरेशने पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली आहे. जोपर्यंत चौकार येत नाही तोपर्यंत इक्वेशन बदलत नाही आणि चौकारांची आतिषबाजी केल्याशिवाय ही मॅच लवकर विजयाजवळ दिसणार नाहीये. शैलेश करावडे चांगलं क्षेत्ररक्षण. बघा त्या आडनावामध्ये सुद्धा करावडे असं काहीच लिहिलंय, पण आता ते बोलताना करावडे बोललं जातं. नाही आणि कदाचित शैलेशला त्याची सवय सुद्धा असावी. म्हणजे नावाप्रमाणे जी गोष्ट आहे म्हणजे करावडे तर वडे करत असताना जसं काही आपण वडा सोडतो ना तेलामध्ये, त्या प्रकारचं काहीसं चेंडू आता पकडले जातात. तीन चेंडू आणि 8 धावा धावपलकावरती आहेत. रन बॉल धावा सुद्धा आलेल्या नाहीयेत. काय दडपण
या गोलंदाजीच्या अटॅकने आणून ठेवलंय अक्षय डोंगरपाडावरती. मकबूल यावेळेला वेगानं चेंडूवरती आला आणि चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. एका एकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. कदाचित ही 2 षटकं संपवण्याचा प्रयत्न. मानस पुन्हा एकदा आकाशच्या बॅटवरती प्रॉपर काही चेंडू आलेला नाहीये. सिंगल दाब येते. एकाने धावफलक पुढे जाईल आणि आता मयुरेश याच्याकडून किमान एका मोठ्या फटक्याची अपेक्षा, जेणेकरून इथे धावफलकाचा थोडासा उद्रेक होताना दिसेल. डाऊन दी ग्राउंड. ओ शानदार स्ट्रोक. ना तेरी चूक ना मेरी चूक. चेंडू सीमारे का पार. चौकार. धावफलकाची धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 एका गड्याच्या मोबदल्यात अक्षय डोंगरपाडा. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. परंतु चौकार कसा गेला त्यापेक्षा बॉल कसा हाताळला होता बघा. पूर्णपणे सबमरिंग जमिनी लगत चेंडू गेला होता. टप्पा पडल्यानंतर त्याच समांतर दिशेने बॅट जवळ आणि जी फुल पेस ऑफ द बॅट फिरवली मयुरेशने, त्यामुळे त्या चौकाराला ज्या चौकाराची नितांत गरज होती. काल जीतने सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली PVA भाग्यवालांच्या माध्यमातून, परंतु ती बॅटिंग आमच्या भाऊ मात्रेला मात्र थोडीशी अडचणीत टाकणारी ठरली. कारण BVA एकलव्य आणि वनशाही इलेव्हनने निर्विवाद वर्चस्व कालच्या दिवसामध्ये दाखवत असताना 4 सामने जिंकले आणि ते 2 संघ क्वालिफाय होताना दिसले होते. मकबूल फैजान गोलंदाजी मार्कवरती. फैजान आला की आम्हाला JCC प्रीमियर लीग आठवते, ज्या स्पर्धेमध्ये लेग स्टंपच्या बाहेर येस इट्स अ वाईड. त्या JCC प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब या गोलंदाजाने टिपला होता व मिळवला होता. असा हा फैजान आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न आकाशने थांबवलं. चांगली फिल्डिंग. हाइट कम फाइट ज्यादा. चेतन खूप चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना बघितलं. आता हा चेंडू आडणं थोडं मुश्किल. नाही, तिथे करण आहे. करणने सांगितलं मी करेन आणि तिथं चेंडू अडवला. खूप चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव येताना दिसते. शेवटच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडासा मोमेंटम शिफ्ट होत असताना दिसला, परंतु तो मोमेंटम आता कायम ठेवता आलेला नाही मागील 2 चेंडूवरती. हे चित्र मात्र आता या षटकात दिसलंय. फैजान वेट करून खेळलेला हा चेंडू निघून चाललाय. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा. आता आउटफील्डने थोडा दगा दिलाय. वेळ होता, परंतु कदाचित त्या वेळेबरोबर काळा आला नव्हता, अशी काहीशी स्थिती. 3 चेंडू आणि 17 धावा धावफलकावरती. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक. किमान 2 मोठे फटके या 3 चेंडू मध्ये गरजेचे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड येतोय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्रा धावा येणं म्हणजे एक्स्ट्रा डोकेदुखी होणं. पुन्हा एकदा परंपरा कायम आहे आणि शैलेश करावडे मात्र मकबूलशी चर्चा करण्यासाठी आता आलेले आहेत. बघितलं जाईल नक्की काय कानामध्ये मंत्र दिला जातोय, किती फायद्याचा किती नुकसानाचा, आणि त्या चेंडूवरती येणाऱ्या चेंडूवरती नक्की काय तो कारनामा घडून आणतोय. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे. फेकी झाली. हो व्हेरी क्विक. गौतम पाटील ये सबसे कातिल है. 20 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. मयुरे क्या बात आहे. नक्की बॉलला मारायचं होतं की अजून काय करायचं होतं कळायला मार्ग नव्हता. अशा पोझिशन मध्ये आले होते. दुसरं कोण नाही परंतु आमचे अंपायर सोनू थोडेसे घाबरलेले होते तिथे की नक्की ही ऍक्शन तरी काय आहे. पुन्हा ये खराब शॉट. जास्त ताकद आणि कमी गतीने आलेला चेंडू. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं बदन गॉन. एकवीस धावा धावफलकावरती. अजूनही एका चेंडूचा खेळाने शिल्लक. हेमल भावसार नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती आपण बाउंड्री लाईन जवळ येऊन थांबा. एंट्री गेट जवळ येऊन थांबा. जो काही टीम मीटिंग घ्यायचे जो काही वॉर्मअप करायचं तो करून घ्या, कारण ही मॅच या मॅचचा शेवटचा चेंडू जसा पडेल तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. सो आय रिक्वेस्ट टू बोथ ऑफ टीम, बाबा 11 आणि स्वराज्य, आपण तयार राहायचंय. शेवट
च्या षटकामध्ये किती धावा शिल्लक राहतील आता हा चेंडू डिसाइड करेल. आतापर्यंत 22 की 21 आहेत म्हणजे 16 धावांची अजूनही गरज आहे. इथून चौकार आला तर 6-12. तसे आम्हाला रोज 12 वाजतात. आज काय ती 6-12ची इक्वेशन बघायला मिळेल का. हेमल भावसार ऑन साइडला चेंडू अडवलाय वेगानं फेकी. ओ एकच धाव आणि या धावेने मात्र 3 षटक संपलीत. 6-15. सहा 15ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. हेमल भावसार यांच्या बॅटमधून. फक्त हेमल भावसार नवे मागत लागले. जो सार आहे तो समस्त अक्षय इलेव्हनचा सार या खेळाडूला माहित आहे. जय साईचा सार माहित आहे आणि त्यामुळे त्या गोष्टी सर्व जपत असताना एक धाव कशी काढायची आणि विजयाजवळ कसं जायचं हे हेमलला चांगल्या प्रकारे माहित आहे आणि ते निर्देशने दिलेत या चेंडूवरती. नेक्स्ट बॉल विवेकचा. वेगवान चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. चेंडूला अडवलंय तोपर्यंत एक धाव. आता सिंगल येते. आकाश गरतला स्ट्राइक मिळते आणि 4 चेंडू इक्वेशन 10. 4 मध्ये 10. सामना उघड्या डोळ्यांनी पहा. सुंदर दिसेल. मॅचची इक्वेशन चांगली आली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला कासमने. खूप चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव. आता मात्र 9 धावांवरती इक्वेशन येऊन थांबले 3 चेंडूंमध्ये. मकबूल, कासम, चेतन, करण, गौतम खूप चांगली फिल्डिंग. शैलेश करावडेने सुद्धा खूप चांगला चेंडू अडवला. मागे मागे. ओ हो व्हॉट अ फील्ड. आता 2 चेंडू 2 चौकारांची गरज आहे. वाईड आहे. हो नाही. इक्वेशन पूर्णपणे आता बदलणार. WD वाला वाईड आया है. आता वाईड 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 बोलता बोलता ड चा ट झाला तर स्थिती बदलते. आता इथे इक्वेशन येऊन थांबलंय. 3 चेंडू 7 धावा. 3 मध्ये 7. आता 7 कोणाची कोणाला कशी लाभणार आणि कोणावरती कशी मात केली जाणार येणारे 3 चेंडू सांगणार. आकाश गरज स्ट्राइक एंड वरती. ज्याला हा मौका मिळणार नाही परत असा आमचा आकाश गरज. बघूयात काय इथे या 7 धावांना कंप्लीट करेल का. रिव्हर्सचा अटेम्प्ट. चेंडू मागे निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार का. दुसरी. ओहो व्हेरी क्विक व्हेरी फास्ट. आता सिंगल. 2 मध्ये 6. जैसे हो वैसे इस मैच के देखो. जैसे थे रहा. मॅचला रंगत येणार आहे. इथे चौकार आला तर अजून मजा येईल. बघूयात हेमलच्या बॅटमन चौकार येतो का नाही. एका चेंडूत फिनिश करण्याचा प्रयत्न. षटकार आला परंतु या 6 धावांना थारा नाहीये. आता 1 चेंडू 6 धावांची गरज. जयेशाने सांगितलं धावा किती कमी बनल्या तरी सुद्धा आम्ही वाचवण्याचं सामर्थ्य ठेवतो आणि त्याची सुरुवात स्वतः गौतम कर्णधार स्वतः कडून करतो. खूप चांगली कमिटमेंट आणि चांगलं बॉन्डिंग या संघाने आपलं बनवून ठेवलंय. अस्तिक आलाय. अक्षिलवण डोंगरपाडासाठी हा पराभव जिवारी लागणारा असणार आहे कारण 37 धावांचा पाठलाग हा तितकाच अवघड नव्हता.
आकाश घरतला मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती राहावं लागतंय आणि अशा प्रकारे ही मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय तो टीम जय साई विरार या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय अक्षिल डोंगरपाडा हा संघ. आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच हैदर लाईन मारून घ्यायची, मैदानाची आखणी करून घ्या. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच नाव आहे मिस्टर